Good morning friends, I am Swati. Welcome you all to my channel. Today we are going to start our next topic and that is pronoun. बघा, pronoun means सर्वनाम. What is the definition of pronoun? The word which we used in place of noun is called pronoun. एखाद्या नामाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात. In last videos we discussed about pronouns and its types. Three types of pronouns. Means possessive pronouns, personal pronoun and reflexive pronoun. And today we are going to start. We are taking these types of pronouns. जसं आता relative pronouns, interrogative pronouns, relative pronouns, reciprocal pronoun, indefinite pronoun and demonstrative pronoun. These are the another types of pronoun. वेगळ्या प्रकारमध्ये दुसऱ्या पुन्हा प्रोनाउन्सचे प्रकार आहेत. आता बघा इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणजेच काय? When we have to ask question, that time we have to use इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स. म्हणजे आपल्याला जेव्हा एखाद्याला क्वेश्चन विचारायचा असतो तेव्हा आपल्याला काय इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स वापरावे लागतात. आता विच आर द इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन? हु, व्हिच अँड व्हॉट. दीज आर द इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. आता बघा, हु म्हणजे कोण, हु म्हणजे कोण. व्हिच म्हणजे कोणता, व्हिच म्हणजे कोणता आणि व्हॉट म्हणजे काय. दीज आर द इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. आता बघा, हुनी मला प्रश्न विचारायचा तर कसा विचारणार मी? मला म्हणायचं आहे हु इज युअर क्लास टीचर. हु इज युअर क्लास टीचर. हु इज युअर बेस्ट फ्रेंड. हु इज युअर बेस्ट फ्रेंड. हु इज युअर क्लास टीचर. हु इज द प्रिन्सिपल ऑफ युअर कॉलेज. आहे की नाही? असं जर प्रश्न विचारायचे असेल तर मी काय विचारणार? हुनी प्रश्न विचारणार. व्हिचने कसे प्रश्न विचारणार? विच इज युअर फेवरेट कलर. आहे की नाही? विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट. विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट. विच इज युअर फेवरेट कलर. ठीक आहे? दिस वेन व्हिच म्हणजे तुला कोणता कलर आवडतो, तुझा फेवरेट कलर कोणता आहे किंवा तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे, तेव्हा आपल्याला व्हिचचा वापर करावा लागतो. म्हणजे कोणता आहे. आता व्हॉटनी प्रश्न विचारायचा आहे तर व्हॉट म्हणजे काय होतो? काय. व्हॉट म्हणजे काय. आता मला म्हणायचं आहे व्हॉट्स युअर नेम. तुझं नाव काय आहे की नाही? दॅट टाइम वी व्हॉट्स युअर क्वालिफिकेशन. तुझं क्वालिफिकेशन काय आहे. व्हॉट्स युअर ड्रीम. व्हॉट डू यू वॉन्ट. म्हणजे तुला काय म्हणायला आवडेल किंवा तुला काय पाहिजे हे प्रश्न विचारताना आपण कशाचा वापर करतो? व्हॉटचा वापर करतो. सो हु, व्हिच, व्हॉट दीज आर द इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स. हे काय आहेत? इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. आता बघा नंतर रिलेटिव्ह प्रोनाउन्स. रिलेटिव्ह प्रोनाउन्स. रिलेटिव्ह म्हणजे संबंध दाखवणारे, जो द रिलेशन बिटवीन नाउन सोबत जो संबंध दाखवतो त्याला आपण रिलेटिव्ह प्रोनाउन्स म्हणतो. व्हिच आर द रिलेटिव्ह प्रोनाउन्स? हु, whom, whose आणि which. इट इज इट. आता बघा, हु इथे पण आहे आणि इथे पण आहे. तर व्हॉट इज द मीन्स काय म्हणू आपण त्याला, याचा अर्थ काय होतो हुचा इथे? हु म्हणजे कोण. इथे काय होतं? इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे हु म्हणजे कोण. प्रश्न विचारताना आपण हुचा वापर करतो. इफ बट इन रिलेटिव्ह प्रोनाउन्स हुचा मिनिंग काय होतो? जो. जसं आता मला म्हणायचं आहे राम who is studying 8th standard, he is a clever boy. म्हणजे राम जो 8व्या वर्गात शिकतो तो हुशार मुलगा आहे, असं मला म्हणायचं आहे. तेव्हा मी काय करणार? हु म्हणजे रिलेशन दाखवत आहे तो वर्ड. तर इथे हुचा वेगळा अर्थ होतो आणि इथे हुचा काय होतो? वेगळा अर्थ होतो. जसं आता मला म्हणायचं आहे हुम. हुम म्हणजे ज्याला. हुम म्हणजे ज्याला. yesterday whom I met is my friend. तर जो मी काल ज्याला भेटली तो माझा कोण आहे? मित्र आहे, असं मला म्हणायचं आहे. ज्याला मी भेटली तो माझा मित्र आहे. तर हु. व्हिच म्हणजे ज्याचा. हुज म्हणजे ज्याचा होतो आणि व्हिच म्हणजे जे. असं आपल्याला जेव्हा प्रश्न विचारायचे असतात तेव्हा हु, हुम, हुज, व्हिच या शब्दांनी आपल्याला रिलेशन दाखवायचा असतो. तर दिस आर द रिलेटिव्ह प्रोनाउन्स. हु, हुम, हुज, व्हिच. ओके. आफ्टर दॅट रेसिप्रोकल प्रोनाउन्स. रेसिप्रोकल प्रोनाउन्स मीन्स व्हॉट? जसं आपल्याला व्हेन वी हॅव टू टॉक अबाउट मीन्स मोर दॅन टू पर्सन दॅट टाइम वी हॅव टू यूज वन अनदर. जेव्हा आपल्याला दोन पेक्षा जास्त व्यक्तींबद्दल म्हणजे जास्त व्यक्ती बोलत आहेत. जसं आता दे आर टॉकिंग विथ वन अनदर. देर आर 3 फ्रेंड्स और 4 फ्रेंड्स अँड दे आर टॉकिंग विथ वन अनदर. म्हणजे ते एकामेकांसोबत काय करत आहेत? बोलत आहेत. एक दोन पेक्षा काय येते? जास्त आहे. दॅट टाइम वी हॅव टू यूज वन अनदर. म्हणजे जेव्हा दोन पेक्षा जास्त व्यक्ती बोलत असतात तेव्हा आपल्याला काय वापरावा लागतो? वन अनदर. अँड ईच अदर व्हेन देर आर
ओनली टू पर्सन्स आर टॉकिंग, म्हणजे दोनच व्यक्ती बोलत असतात. दॅट टाइम वी हॅव टू यूज ईच अदर. दे आर टॉकिंग ईच अदर, म्हणजे ते बोलत आहेत. टू फ्रेंड्स आर टॉकिंग ईच अदर, म्हणजे ते दोन मित्र आहेत ते एकमेकांसोबत काय करत आहेत, बोलत आहेत. म्हणजे ते दोनच आहेत, आहे की नाही. जास्त असते दोनपेक्षा तर वन अनदर, आणि दोघेच जण असतील, दोनच व्यक्ती असतील तर कोण, ईच. काय वापरायचा, ईच अदर. नंतर बघा इनडेफिनेट प्रोनाउन्स. इनडेफिनेट प्रोनाउन्स म्हणजे अनिश्चितता, तिथे निश्चितता नसतो, त्याला इनडेफिनेट प्रोनाउन्स म्हणतात. जसं आता आपण पर्टिक्युलर क्वांटिटी दिलेली नसते तिथे. जसं आता आपण ऑल. ऑल म्हणजे सर्व. ऑल म्हणजे सर्व. ऑल मध्ये किती पण असू शकतात, 100 पण असू शकतात आणि 1000 पण असू शकतात. ऑल मीन्स ऑल माय फ्रेंड्स केम इन बर्थडे पार्टी, म्हणजे माझ्या बर्थडे पार्टीला सगळे माझे मित्र आले होते. तर किती पण असू शकतात, 5 असू शकतात आणि 100 असू शकतात. मीन्स ऑल, देर इज नो एनी पर्टिक्युलर क्वांटिटी. दॅट टाइम वी हॅव टू यूज ऑल. एनी म्हणजे कोणीतरी, एनीबडी, आहे की नाही. एनी. समबडी म्हणजे काही जण, काहीतरी जण आले. समथिंग म्हणजे कोणीतरी असं म्हणतो आपण तेव्हा समबडी, समथिंग. आता समबडी कम, समबडी कम, कोणीतरी येणार आहे. समथिंग म्हणजे काहीतरी. देर इज समथिंग, काहीतरी आहे म्हणतो आपण. समथिंग इज हॅपन्ड रॉंग देअर, म्हणजे काहीतरी वाईट घडलेलं आहे तिथे. तर काहीतरी म्हणताना आपण समथिंग, म्हणजे काही निश्चित आहे तिथे नाही, म्हणजे समथिंग. समथिंग म्हणजे काहीतरी, सम म्हणजे कोणीतरी. तर बघा इनडेफिनेट प्रोनाउन्स म्हणजे देर इज नो डेफिनेशन, म्हणजे डेफिनाइट म्हणजे पर्टिक्युलर, तिथे काही संख्या दिलेली नसते, क्वांटिटी दिलेली नसते. तेव्हा आपण कोणता वापरतो, प्रोनाउन इनडेफिनेट प्रोनाउन वापरतो. नंतर बघा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आपण केव्हा वापरतो. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स कोणते कोणते आहेत, विचारता डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन दिस, दॅट, दीज अँड दोज. आता बघा धिस, धिस. आता मला म्हणायचं आहे की माझ्याजवळ एकच वस्तू आहे, तर मी काय म्हणेन धिस. दिस इज अ चॉक, दिस इज अ वॉच. माझ्या जवळ आहेत हे, ठीक आहे. अँड आय कॅन टच इट, मी याला हात पण लावू शकतो. तर मी काय म्हणणार, दिस इज अ चॉक, दिस इज अ वॉच, आहे की नाही. तर धिस एकच वस्तू आहे आणि दूर आहे, एकच वस्तू आहे आणि दूर आहे. दॅट टाइम वी हॅव टू यूज दॅट. आता माझी कार तिथे उभी आहे, मला म्हणायचं आहे ती माझी कार आहे, तर काय म्हणणार मी, दॅट इज माय कार, दॅट इज माय कार. आता दीज, दीज कशासाठी वापरणार. दीज माझ्या जवळ आहेत पण जास्त संख्या आहे माझ्याकडे, मला म्हणायचे आहेत मला बुक्स. दीज आर माय बुक्स, दीज आर माय बुक्स, म्हणजे जास्त आहेत माझ्या जवळ आणि माझ्या जवळ आहेत. आय कॅन टच दॅट, मी त्यांना टच करू शकते. तेव्हा आपण काय वापरतो, दीज वापरतो. आणि त्याच वस्तू दूर आहेत, आय कॅन नॉट टच दॅट. दोज काय म्हणणार आपण, दोज आर माय बुक्स, म्हणजे ते माझे बुक्स आहेत. म्हणजे ते दूर आहेत, जास्त आहेत पण दूर आहेत, तर दोज वापरा. आणि कमी आहेत पण जास्त आहेत पण म्हणजे जवळ आहेत, तेव्हा दीज वापरायचं आहे. एकच संख्या असेल माझ्याजवळ तर धीस वापरायचं आहे. आणि एकच संख्या दूर म्हणजे कोणतं वस्तू दूर असेल तेव्हा आपल्याला काय वापरायचं आहे, दॅट. तर ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत धीस, दॅट, these and those. Like that we discussed about pronouns. बघा interrogative pronoun, relative pronouns, reciprocal pronoun, indefinite pronoun and demonstrative pronoun. आता आपल्याला हे प्रोनाउन याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आणि आताच्या व्हिडिओमध्ये आपले सगळे प्रोनाउन्सचे टाइप आपण घेतलेले आहेत. तर if you like this video, like and subscribe my channel, and this is